किराणा दुकानाचा मालक असलेला शिवकुमार ग्राहकांची आतुरतेने वाट पाहतोय. कधी काळी ग्राहकांची एवढी गर्दी असायची की त्याला बोलायला देखील वेळ राहत नव्हता. शिवकुमारवर ही परिस्थिती इन्स्टंट डिलिव्हरी ॲपमुळे ओढवली आहे. तसेच आजूबाजूला अनेक डिपार्टमेंटल स्टोअर्स देखील चालू झालेत. मोठे मोठे मॉल चालू झालेत. 4 मुलं कामाला ठेवून होम डिलिव्हरी सेवा सुरू करणे एवढं भांडवल शिवकुमारकडे नाहीये. शिवकुमारला आता मात्र त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या भवितव्याची चिंता वाटतेय. घर खर्च, मुलांचं शिक्षण, वयस्कर आईवडिलांचा मेडिकल खर्च सर्व काही त्याच्या दुकानावरच अवलंबून आहे. आता धंद्यात बरकतच नाहीये. या चिंतेमुळेच तो अकाली वयस्कर दिसू लागलाय. यावर्षी लोकसभेच्या निवडणुका असल्याचं शिवकुमारला माहिती आहे. येत्या 1 फेब्रुवारीला अंतरिम बजेट सादर होणार आहे. 2019च्या निवडणुकांपूर्वी सरकारने अंतरिम बजेटमध्ये शेतकऱ्यांना थेट मदत करण्याची घोषणा केली होती. हे शिवकुमारला आठवलं. त्यामुळे स्वयंरोजगार करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या त्याच्यासारख्या लोकांना सरकारनं बजेटमधून एखादी चांगली गॅरंटी द्यावी अशी अपेक्षा शिवकुमारने व्यक्त केली आहे. ऑनलाईन आणि मोठ्या स्टोअरसोबत स्पर्धा करण्यासाठी सरकारने लहान दुकानदारांना माल खरेदीसाठी स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून द्यावं अशी अपेक्षा त्याची आहे. जोपर्यंत हातपाय चालतील तोपर्यंत ठीक आहे, त्यानंतर दुकानावर कोण बसणार? मुलांचं आत्ता कुठं कॉलेजचं शिक्षण चालू झालंय. म्हातारपणी काय होईल ही चिंता शिवकुमारला सतावते. त्यामुळे स्वतःचा व्यवसाय असणाऱ्यांना सरकारने पेन्शनची गॅरंटी द्यावी. पेन्शनच्या गॅरंटी सोबतच आणखी एक गॅरंटी शिवकुमारला हवी आहे. पंतप्रधान आरोग्य विम्याचा लाभ त्याच्यासारख्या लोकांनाही मिळावा. त्यासाठी सरकारनं थोडंसं शुल्क घेतलं तरी तो भरायला तयार आहे. शिवकुमार सारख्या स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या लोकांची संख्या भारतात खूप मोठी आहे. त्यांचं अर्थव्यवस्थेमध्ये मोठं योगदान आहे. त्यामुळे सरकारने बजेटमधून या लोकांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे.